नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमचा पोटाचा डॉक्टर. आपण गटफिट क्लबवरती गेले काही दिवस झालं नोव्हेंबर महिना असल्यामुळे पाईल्स अवेअरनेस साजरा करत आहोत. ह्या पाईल्स अवेअरनेसमध्ये रोज एक पाईल्सबद्दलचा व्हिडिओ आपण रिलीज करत आहोत. ह्याचा हेतू काय? जनसामान्यांमध्ये जागृती व्हायला पाहिजे. हे खूप कॉमनली बघणारा एक आजार आहे, पण ह्याच्याबद्दल जर माहिती असेल तर भरपूर काही होणारे अनाहूत टाळू शकतात. गरज नसलेल्या ठिकाणी सर्जरी टळू शकते आणि आपला जो शरीर आहे त्याच्याबद्दल एक जागृतीसुद्धा निर्माण होऊ शकतो. तर आज आपण एक असाच पाईल्सबद्दल बोलणार आहोत, जो की गरोदरपणामध्ये होणारा पाईल्स. गरोदरपणामध्ये किंवा गरोदरपणाच्या नंतर आपल्या इथला जो काही इंडियन कल्चर आहे, आपली माता जे आहे ते आपलं शरीरापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स बाळाला देतात आणि हा आपला संस्कृती आहे, हे चुकीचं म्हणता येत नाही. पण त्याच कंडिशनमध्ये मातेला जर का काही त्रास होत असेल किंवा काही गोष्टी दुर्लक्ष होत असेल, खाणं पिणं दुर्लक्ष आहे, पाणी दुर्लक्ष होतो, त्यामुळे बद्धकोष्ठता खूप सामान्य पद्धतीनं आपण बघतो आणि त्यामुळे 10 पैकी 5 ते 6 गरोदरपणाच्या स्त्रियांमध्ये पाईल्स किंवा फिशर आढळून येतं आणि ह्याच्याबद्दल आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि हे होतो का बरं? गरोदरपणामध्ये 3 महत्त्वाचे प्रॉब्लेम होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढणारा जो काही आतमधला बाळ आहे त्याच्यामुळे पोटामध्ये प्रेशर निर्माण होतो. निर्माण झालेल्या प्रेशरमुळे येणारे जे काही रक्तवाहिनीमधून रक्त आहे तो येऊ शकत नाही किंवा त्याच्यावरती प्रेशर पडल्यामुळे मोशनच्या गुदद्वाराच्या तिथले रक्तवाहिनींमध्ये सूजन येतो आणि हे सूजन म्हणजेच पाईल्स होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं जो काही शरीरामध्ये हार्मोन खूप हायर लेवलला वाढतात, जे की प्रोजेस्ट्रॉन आहे, LH आहे, हे सगळे हार्मोनल चेंजेसमुळे नसांमधली ताकद कमी होते, त्यामुळे नसांचं सूजन होतो आणि पाईल्स म्हणून येतो. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये बाळ वाढत असल्यामुळे आतड्यांवरती प्रेशर येतो, आतड्यांचं काम स्लो होतो. स्लोअर काम झाल्यामुळे हळूहळू आतडे काम करण्यामुळे त्या आतड्यांमधला जो काही मल आहे खूप स्लो जातो, म्हणून त्यांना बद्धकोष्ठता असतो. बद्धकोष्ठतामुळे त्यांना पाईल्स होण्याची शक्यता वाढतं. हे 3 महत्त्वाचे कारण आहेत गरोदरपणामुळे पाईल्स होतो. मग हे टाळू शकतो का? 100% टाळू शकतो. सर्व स्त्रियांना होत नाही, 100% टाळू शकतो. कसं टाळायचं बरं? टाळण्यासाठी आईनं बाळावरती जितकं प्रेम करून त्याच्याबद्दल जितकं काही आपण आदर हे ठेवतो, लक्ष ठेवतो, तितकं स्वतःच्या शरीरावरती ठेवायला पाहिजे. कारण आईचं शरीर चांगलं असेल तर बाळ पोटामध्ये असो किंवा बाळाला ब्रेस्टफीड करत असेल तर तो बाळाचं शरीरसुद्धा चांगलं होऊ शकतो. मग आईनं स्वतःबद्दल काय काळजी करायची? 3 महत्त्वाच्या गोष्टी. पोट भरून खाणं, पण खाण्यामध्ये जास्तीत जास्त फळं भाजी देणं. म्हणजे आपली सासू किंवा आईला सांगणं जास्त खारीक बदाम वगैरे खाऊ घालण्यापेक्षा जास्त फायबर खाऊ घाला, जेणेकरून मोशन साफ होईल. आणि पाण्यावरती दुर्लक्षपणा टाळणं, कारण पाणी जर का जास्तीत जास्त घेत असेल तर तो फायबर आणि पाणी मिळून बद्धकोष्ठता टाळू शकतो आणि गुदाशयाजवळील स्नायूवरती, गुदाशयाजवळील नसांवरती प्रेशर कमी होतो. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे गरोदरपणा आहे म्हणून आपण बसून राहणं हे चुकतं. बरेच काही खेळाडू आहेत गरोदरपणामध्ये देखील भरपूर काही बॅडमिंटन, क्रिकेट भरपूर काही खेळलेले आहेत. असं नाही की गरोदरपणा आहे म्हणून घरी बसायला पाहिजे. आपण पूर्वीची स्त्रिया बघत होतो गरोदरपणामध्ये शेताचे कामं करायला शेतातसुद्धा जायचे. आजकालचं असं गैरसमज आहे गरोदरपणा म्हणजे बेडवरती बसून राहणं. तसं बसून राहिल्यामुळे देखील बद्धकोष्ठताचं प्रमाण वाढतो. बद्धकोष्ठता झालं तर पाईल्स वाढू शकतो. तर तुम्ही चांगलं खा, फायबर जास्त घ्या, त्याच्यासोबत पाणी जास्त घ्या आणि शरीरावरती हालचाल ठेवा. काही योगा वगैरे आहेत, करू शकता, ज्यामुळे सुद्धा आपलं बद्धकोष्ठता कमी होतो, पाईल्स फिशर होणं कमी होतो. चला, जर कथा तुम्ही केलं नाही आणि तुम्हाला झालंच तर काय करायचं? झालं तरी घाबरू नका, किंवा झालं पाईल्स म्हणून काहीतरी तुमच्या लेवलवरती घेणंसुद्धा चुकतं.
जरी पाईल्स असेल तरी एक कोलोरेक्टल सर्जन किंवा एक्सपर्ट जनरल सर्जनला जाऊन भेटा. पाईल्स फिशरच आहे का दुसरं काय हे समजून घ्या. जर पाईल्स फिशरच असेल तर कोणतीही गोळी खाणं गरोदरपणामध्ये चुकतं, कारण त्याच्यामुळे बाळावरती त्रास देखील होऊ शकतो. साधे काही मलम असतात जे की तुम्हाला एक्सपर्ट सर्जन सांगतील ते वापरू शकता. आणि गरम पाण्यामध्ये कोणतंही अँटीसेप्टिक न टाकता बसून त्याला शेक देऊ शकता. आणि खाण्यामध्ये जास्तीत जास्त इसबगोल फायबर आणि नॅचरल फायबर जे की फळभाजीमधून येतं ते घेऊ शकता. त्यामुळे तुमचा त्रास कमी राहू शकतो. गरोदरपणामध्ये पाईल्स सर्जरी करणं गरजेचं आहे का? 100% गरजेचं नाही. जोपर्यंत खूप वेदना जास्त होत नाही आणि पूर्ण पाईल्स ग्रेड 4 आहे बाहेर पडत नाही तशाशिवाय करणं योग्य नाही. आणि जवळपास 99% पेशंटला पाईल्स असलं तरी देखील गरोदरपणामध्ये आपण सर्जरी टाळू शकतो. आणि गरोदरपणामध्ये सर्जरी टळली तर नंतर ऑटोमॅटिक पाईल्स नॉर्मल होऊन आणि सगळं काही नॉर्मल होऊ शकतं. तरी गरोदरपणामध्ये पाईल्स होणं हे कॉमन आहे. ह्याला टाळू शकतो. तुमचं फायबर जास्त, पाणी जास्त, हलकं फुलकं शरीरावरती व्यायाम केलं तर टळू शकतं. आणि खानपीन चांगलं ठेवा जेणेकरून पाईल्स होणार नाही. आणि गरोदरपणाच्या नंतरसुद्धा तुमची शरीराची काळजी घ्या जेणेकरून पाईल्सपासून तुम्ही दूर राहू शकता आणि ह्याच्यामुळे तुम्हालासुद्धा त्रास कमी होऊ शकतो. पाईल्स आणि गरोदरपणाबद्दल मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला कळालेलं आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. आमचा चॅनल द कोलोरेक्टल सर्जन सबस्क्राईब करा आणि न विसरता उद्याचा येणारा पाईल्सचा व्हिडिओ आवर्जून बघा. धन्यवाद.